नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता ह्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेऊ. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. मग असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. मग 2 इथे मी बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत असे चिरून. मग ते घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. मग कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत असा परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची मसाला, 1 चमचा धने पावडर घालून घेणार आहोत. मग परत हे असं चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता जी पेस्ट केली आहे ती मी घालून घेणार आहे. ह्याचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता ही पेस्ट मी कशी बनवली ती. आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. मग बॉईल केलेले गाबोळी चणे घालून घ्यायचे आहेत. मग 1 ते 2 मिनिटं चांगलं हे शिजू द्यायचं आहे. असं परतवून घ्यायचं. मग चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं मी अर्धा कप पाणी घातलं आहे याच्यामध्ये. मग झाकण लावून 5 ते 6 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे चांगलं. आपला वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझा वेगळ्या पद्धतीचा छोले मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.